मी सांगेल, जे सेवक आणि जे मंडळीतले लोक प्रार्थना करत नाही आणि देवाच्या वचन वाचत नाही आणि वचन वाचून त्यानुसार ते वागत नसतील आणि उपवास आणि प्रार्थना करत नसतील, तर ह्या लोकांचे उत्तर हेच असते. कितीतरी लोक अशा कितीतरी चर्च मध्ये जातात, परंतु अजून त्यांचे भूत निघाले नाही. आणि काही काही ठिकाणी जर गेलं ना, ते बटा बांधतात, आहे ना, मारतात, हाणतात, त्या व्यक्तीला XYZ व्यक्तीला खूप मारतात, तरी देखील ते भूत निघत नाही. मग या वचनात लिहिलेलं आहे की ही लढाई शारीरिक लढाई नाही, तर ही तुमच्या आणि माझी आध्यात्मिक लढाई आहे. म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला या ठिकाणी काय म्हणतो, ही आध्यात्मिक लढाई करता देवाकडून तुम्हाला प्रशिक्षण घेणं हवं आहे. आणि त्यासाठी देवाच्या लोकांना देवाच्या मंदिरात यायला पाहिजे. आमेन. तुम्ही आणि मी जर देवाच्या मंदिरात आलो नाही, तर ही एक शाळा आहे बघा. तर तुम्हाला आणि मला त्या भूताबरोबर, त्या दुरात्म्याबरोबर, त्या अशुद्ध आत्म्याबरोबर, त्या आकाशातील दुष्ट आत्म्या त्यांच्या बरोबर युद्ध कसं करायचे हे तुम्हाला आणि मला कळणार नाही. भांडणं कसे करायचे त्याच्याबरोबर कळणार नाही. ते भूत कसं काढायचं तुम्हाला आणि मला कळणार नाही. पण ज्या लोकांना परमेश्वराचं शिक्षण मिळतं आणि परमेश्वराचं शिक्षण ऐकण्यासाठी ते लोक देवाच्या मंदिरात जर येऊ लागले आणि देवाचं वचन जर ऐकू लागले, तर त्यांच्या हातामध्ये परमेश्वर सामर्थ्य देते. म्हणा आमेन. आम्ही उभे राहणारे असू द्या किंवा मंडळीमध्ये खाली बसणारे लोक असू द्या, प्रत्येक देवाचं वचन ऐकणारा व्यक्ती या ठिकाणी सामर्थ्यशाली झालेला आहे. आमेन. या हातामध्ये देवाने तुम्हाला आणि मला सामर्थ्य दिलेलं आहे. कोणासाठी तुम्ही हात ठेवून देवाच्या लोकांना प्रार्थना कराल ना, तर त्या हातामधून सामर्थ्य बाहेर निघेल. कारण तुम्ही देवाचं शिक्षण ऐकताय आणि त्या शिक्षणाच्या द्वारे एखाद्याच्या डोक्यावर, एखाद्याच्या पाठीवर, एखाद्याच्या पोटावर, एखाद्याच्या पायावरती हात ठेवता, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या हातातून पावर, सामर्थ्य, ताकद बाहेर निघून समोरच्या व्यक्तीला ती बरं करते, निरोगी करते. कुठलाही रोग असू द्या, तो बरा करतो परमेश्वराचा आत्मा. पण ज्या लोकांना शिक्षणच घ्यायचं नसेल, तर ते लोक केस धरल्याशिवाय, मारल्याशिवाय, हाणल्याशिवाय, लाथाने बुक्क्याने राहणार नाही. ते पाणी पाजतील, ते तेल पाजायला पण देतील, ते पाणी शिपडून 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 लोकांचे हाल करतील.